नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती झणझणीत तिखट आणि चटपटीत मिसळ पाव। एकदा जर खाल तर तुम्ही पुन्हा पुन्हा मागाल अशी चव असते या मिसळची। आणि पाहू शकता याचा कलर आणि टेक्स्चर देखील किती मस्त आलेला या कटाचा पाहू शकता। तर चला मग आपण रेसिपीला सुरू करूया। सर्वात पहिले मी ठेवलेली आहे कढई गॅसवरती आणि कढई गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच एवढे तेल घातलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता। आणि लगेच मी ते पाव किलो एवढी मटकी म्हणजे मोड आलेली मटकी घेतलेली आहे। मी तर बाजारातून मटकी आणलेली आहे। तुम्ही घरी जरी बनवलेली म्हणजे मोड आलेले असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता। आणि इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा देखील बारीक कट करून घेतलेला आहे। पहिल्यांदा मी मटकी शिजवून घेणार आहे मिसळ पावसाठी। ती पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ स्किप करू नका। तरी ते पाहू शकता आपला कांदा ब्राऊन कलरवर मस्त परतवून घेणार आहे। आणि मस्त त्याच्यामध्ये हळद, जिरे, मोहरी सर्व टाकून घेतलं की ते आपल्या म्हणजे मटकीची चव एकच नंबर अशी लागते बघा। आणि लगेच याच्यामध्ये मी साहित्य टाकून घेणार आहे। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटी मी जे सांगणार आहे परफेक्ट तरी कट कशी बनवायची, ज्यामुळे मिसळ हॉटेलसारखीच लागेल बघा। आणि ते पाहू शकता सर्व मसाले मी इथे टाकून घेतलेले आहेत। जर तुम्हाला अशाच पारंपरिक आणि सोप्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तरी ते पाहू शकता मी पाव किलो एवढी मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तुम्ही मटकी देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पण मी इथे 5 माणसांची मिसळ बनवत आहे, त्या हिशोबानेच मी पाव किलो एवढी मटकी घेतलेली आहे। आणि लगेच हलवून मस्त घेत आहे पाहू शकता। आणि जास्त म्हणजे एकच उकळी काढून घेणार आहे त्याच्यामध्ये पाणी घालून। म्हणजे पाणी घालायचं म्हणजे तेच पाणी नंतर मी कटमध्ये देखील वापरणार आहे। आणि जी मटकी आहे ना आपल्या मिठातली, ती माझ्या मुलीला देखील मी खायला देणार आहे। आणि त्याच्यामुळे मी तिखट नाही बनवणार, फक्त मिठातली आणि हळदीतलीच मटकी बनवलेली आहे। तो पाहू शकता। तर आपली मटकी देखील मस्त फ्राय झालेली आहे। मी हाय गॅसवरच मटकी फ्राय केलेली आहे, तरी मला 5 मिनिट लागलेले आहेत। मी व्हिडिओ स्किप करून बनवलेला आहे, त्यामुळे सर्वांनी तुम्ही देखील व्हिडिओ स्किप न करता पहा। आणि ते पाहू शकता मी लगेच याच्यामध्ये 4 ते 5 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे पहा। तुम्ही तुमच्या म्हणजे क्वांटिटीनुसार पाणी देखील कमी जास्त करू शकता। आणि मी मटकी बनवण्यासाठी म्हणजे आपली जी मिसळ बनवण्यासाठी जी साहित्य लागणार आहे ना, मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे। आणि तरी देखील एक तुम्हाला म्हणजे सांगते काय काय घेतलेलं आहे। मी घेतलेला आहे मोठा कांदा बारीक चिरलेला, एक टोमॅटो घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, तिखट, लाल तिखट, हळद, धने जिरे पूड, गोडा मसाला म्हणजेच मी आमच्या घरगुती असतो तोच वापरलेला आहे, आणि चवीनुसार मीठ। आणि इथे लगेच मी फरसाणची शेव देखील घेतलेली आहे, म्हणजेच फरसाण आपल्या मिसळचं, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि पाव एवढं साहित्य मी मिसळ बनवण्यासाठी घेतलेलं आहे। तर फायनली 5 मिनिटात आपल्या मटकीला कशी मस्त अशी उकळी आलेली आहे पाहू शकता। म्हणजेच आपली मटकी देखील खाण्यासाठी तयार आहे। आपल्या लहान मुलांना ह्याचं सूप जर खायला दिलं तर प्यायला दिलं तर ते देखील एकदम पौष्टिक असतं। आणि इथे फायनली आपली मटकी शिजवून तयार झालेली आहे। आणि आता मी कढ बनवण्यासाठी इथे 2 म्हणजे एकच मोठा कांदा घेतलेला आहे आणि असा उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता। आणि हा लगेच तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा मस्त ब्राऊन कलरवर परतवून घेणार आहे बघा। थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त कांदा भाजून घ्यायचा। कांदा मी सर्व इथे भाजून घेणार आहे। तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या बघा। कांदा ब्राऊन झाला तर त्याची चव ना एकच नंबर येते मस्त। आणि ही छोटीशी टीप जी आहे ना ती कायम लक्षात ठेवा। आणि फायनली याच्यामध्ये थोडंसं तेल जर टाकलं ना, आपला कांदा देखील मस्त ब्राऊन कलरवर येतो आणि खाली करपत देखील नाही। आणि आपण जर तेल टाकलं ना त्याच्यामध्ये
तर लगेच त्याला तरी देखील म्हणजे मिश्रणाला तरी देखील छान येते ह्या मिश्रणाची. आणि इथे पाहू शकता लगेच मी कांदा देखील आपला परतलेला आहे. व्हिडिओ स्किप न करता काढलेला आहे. तुम्ही देखील असाच व्हिडिओ स्किप न करता पाहिला तरी चालेल. आणि माझे व्हिडिओज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तरी इथे पाहू शकता आपला कांदा देखील मस्त असा ब्राऊन कलरवर परतलेला आहे. ब्राऊन कलरवर परतला की याच्यामध्ये मी टोमॅटो देखील कट करून घालणार आहे. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात. जसे मी जशा स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ना, तशी जर तुम्ही स्टेप बाय स्टेप मिसळ जर बनवली तर खायला देखील एकच नंबर होते आणि चवीला तर हॉटेलपेक्षाही मस्त होते बघा ही मिसळपाव. आणि लगेच इथं पाहू शकता कांदा आपला कसा मस्त ब्राऊन कलरवर परतलेला आहे. आणि आता याच्या कांदा काढून घेणार आहे आणि याच तव्यामध्ये मी 2 टोमॅटो देखील असे उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत. तुम्ही हे डायरेक्ट प्युरी देखील बनवून टाकू शकता, पण मला प्युरी नाही आवडत, मला भाजूनच आवडतं. म्हणजे त्याचा कच्चापणा पटकन म्हणजे जातो आणि आपलं जे मिश्रण आहे ना, ते सारण जे असते ना, ते देखील आपल्याला म्हणजे तयार व्हायला परतायला वेळ लागत नाही. म्हणून मी पहिल्यांदा सर्वच भाजून घेत असते. आणि इथे टोमॅटो देखील तेल टाकून थोडंसं मस्त हलवून भाजून घेणार आहे. म्हणजेच त्याचा कच्चापणा जाईल इथपर्यंत भाजून घ्यायचं, मऊ होईपर्यंत. याच्यामध्ये मी थोडंसं आलं, लसूण, जिरे, धने सर्वच घेणार आहे. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात. आणि इथे पाहू शकता 2 मिनिटानंतर आपलं टोमॅटो देखील मस्त असं परतलेलं आहे आणि मऊ झालेलं आहे किती बघा. आणि याच्यामध्ये लगेच मी थोडंसं खोबरं देखील ॲड केलेलं आहे. इथे तुम्ही मी सुकं खोबरंच घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालते आणि खिसून जरी टाकलं तरी चालते, पण मी खिसून नाही टाकलेलं. मी असे छोटे छोटे काप करूनच टाकलेले आहे. आणि लगेच इथे पाहू शकता आपला म्हणजे खोबरं देखील मस्त भाजलेलं आहे. आता मी ते धने आणि थोडीशी बडीशेप टाकलेली आहे. 1 चमचा धने आणि 1 छोटासा चम्मच बडीशेप टाकलेली आहे. म्हणजेच आपली मिसळची चव जी आहे ना, एकच नंबर होते. इथे मी थोडेसे तीळ आणि थोडीशी जिरे देखील याच्यामध्ये भाजून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेपमध्ये मी म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर माझी रेसिपी स्टेप बाय स्टेपमध्ये खूपच सोपी आहे. आणि ही जी मिसळ आहे ना, त्याच्यासाठी बघा भाजलेलं साहित्य आहे. कांदा, लसूण, खोबरे, धने, जिरे, आलं, लसूण आणि जिरे, मोहरी, बडीशेप आणि कढीपत्ता एवढा म्हणजे टाकलेला आहे. आणि आता लगेच कटची तयारी म्हणजे कट बनवण्यासाठी मी एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये तमालपत्र आणि बाकीचे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. तेल गरम झालं की आणि जी आपण पेस्ट प्युरी बनवलेली होती ना, ती देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे पहा. आणि ही जी मिसळ आहे ना, मी म्हणलं ना तुम्हाला, मी 5 ते 6 लोकांसाठी एवढी मिसळ बनवलेली होती. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मिसळ कमी जास्त करू शकता. आणि मस्त अशी ह्या सारणाचा कच्चापणा जाईपर्यंत इथपर्यंत सारण मस्त परतवून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तसंच तुम्ही पाहिलं तरी चालेल बघा. आणि ते आपले म्हणजे मसाले टाकलेले आहेत. गरम मसाला, किचन किंग मसाला, घरगुती मसाला आणि मिसळपाव मसाला एवढे मसाले मी टाकून घेतलेले आहेत पाहू शकता. आणि 5 मिनिटानंतर 5 मिनिट असंच हलवत राहायचं आहे. म्हणजे आपला जो मसाला आहे खाली करपत नाही बघा. आणि थोडंसं पाणी देखील याच्यामध्ये मी जो मिक्सरच्या भांड्याला जे पाणी राहतं ना, ते देखील मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. ते दाखवतच आहे. आणि ते थोडीशी कोथिंबीर देखील बारीक केलेली टाकलेली आहे बघा. आणि ही जी मिसळ आहे ना, लाल झणझणीत कट बनवत आहे बघा मी. छोट्या नाही, मी पातेलंच ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे गरम. लगेच त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकलेलं आहे. गॅस कमी ठेवायचं बघा, नाहीतर सर्व सारण आपलं जळतं. आणि हा जो लाल रंग दिसतोय ना, यामुळेच मिसळ हॉटेलसारखी दिसते बघा.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जर थोडंसं दही जर टाकलं तुम्ही, आता मिसळ आपली एकच नंबर होते बघा. आणि वरून फरसाण मी ते तुम्हाला दाखवणारच आहे शेवटी माझी मिसळ कशी झालेली आहे ती. आणि ते पाहू शकता दही टाकल्यानंतर आपल्या मिसळ म्हणजे टेक्स्चर तर वेगळं यायला सुरू झालेलं आहे आणि तेल देखील सुटायला मस्त सुरू झालेलं आहे. आणि याच्यामध्ये जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सारण राहिलेलं होतं ना, ते देखील मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, पाहू शकता. आणि मी म्हणजे कशी वाटली आजची झणझणीत मिसळ ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तरी ते पाहू शकता आपल्या सारणाला मस्त असा कलर देखील आलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी जे आपण मटकीचं ते मटकी शिजवलेली होती ना पहिल्यांदा, त्याची सूप देखील याच्यामध्ये पूर्ण टाकून घेणार आहे मी, पहा. आणि आपले जो आता पाणी टाकून जे झालेलं आहे ना तेल, मस्त असं परतवून घेणार आहे. आणि फायनली आपलं सर्व म्हणजे मसाले परतलेले आहेत आणि या मसाल्यांना तेल देखील किती छान असं सुरेख सुटलेलं आहे. आणि इथेच आपल्या भाजीचा सुगंध तर एकच नंबर यायला लागलेला होता. भाजी करतानाच असं वाटायचं कधी होती आणि कधी खाते असं झालेलं मला तर. आणि ते पाहू शकता जी मटकी वगैरे शिजवून घेतलेली होती ना, त्याचं सूप जे आहे ना मी ती सर्व टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी मटकी देखील याच्यामध्ये टाकून घेणार आहे. म्हणजेच कट बनवलेला आहे आपला. आणि कट पाणी ओतल्याबरोबर आपल्या कटाचा कलर कसा टेक्स्चर आलेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि बघा किती छान दिसत आहे आपली भाजी म्हणजेच तरी. आणि लगेच मी याच्यामध्ये थोडीशी मटकी देखील टाकलेली आहे. आणि फायनली आपला कट आता तयारच होत आलेला आहे. आणि ही जी झणझणीत रेसिपी आहे ना, पूर्ण जर तुम्ही ही रेसिपी करून बघितली ना, कमेंटमध्ये मला झणझणीत तयार असं नक्कीच लिहा. म्हणजे विसरायचं नाही, म्हणजे मी समजून जाईन की तुम्ही देखील अशीच रेसिपी बनवली आणि ते माझ्यापर्यंत पोहोचेल. आणि इथे फायनली आपली म्हणजे कट तयार झालेला आहे. आणि सर्वात शेवटी मी इथे 1 चम्मच मीठ घातलेलं आहे बघा. 1 नाही 1.5 चम्मच एवढं मीठ घातलेलं आहे. आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. म्हणजे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये, आमच्याकडे जास्त मीठ नाही खात, आम्हाला थोडंसं आळणीच चालतं बघा, जास्त खारट नाही चालत. आणि तर फायनली आपली मिसळ तयार झालेली आहे. आणि आपल्या मिसळचा कलर आणि त्याला कशी तरी सुटलेली आहे, दिसते की नाही हॉटेलसारखी. आणि बघता क्षणी कोणाला खावीशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ही होती आपली झणझणीत मिसळची रेसिपी. आणि जर तुम्हाला ही रेसिपी करून बघायची असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये झणझणीत तयार असं नक्कीच टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक खास पारंपरिक रेसिपी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आनंदी राहा, स्वयंपाक करत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हीच जर रेसिपी तुम्ही हॉटेलमध्ये किंवा कुठं जर खायला गेलात तर पैसे जास्तही लागतात. आणि हीच जी हॉटेलसारखी लाल तिखट तरी जी आहे ना, तीच म्हणजे एकच नंबर अशी चवीला लागते बघा. जास्त तिखट आवडत असेल तुम्हाला तर थोडं जास्त तिखट घालू शकता तुम्ही जास्त तिखट घालू शकता. आणि फायनली आपली मिसळ तयार झालेली आहे. तरी तयार मिसळावर ओतून होते. आणि कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया, बाय बाय पुन्हा.